तर बिग बॉस मराठी सीझन 6च्या आजच्या एपिसोडने एकदम कहर केलेला आहे आणि इतकं कॅरेक्टरवर गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत रुचिताच्या. आणि रुचिता जी आहे ती खूप अग्रेसिव्हली आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये दिसलेली आहे. ती थोडीशी शाईन पण झालेली आहे आणि थोडीशी निगेटिव्ह पण दिसलेली आहे. आणि नेमका राडा काय झाला आहे याचबद्दल आपण चर्चा करायला हा रिव्ह्यूचा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करतो आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचे कमेंट्स काय आहेत या सगळ्यावरती तुम्ही डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगू शकता. एपिसोडची स्टार्टिंग जी होती ते प्रभूला डिसिजन घ्यायचा असतो. प्रभू म्हणतो की जी चटई आहे ती हललेली असल्यामुळे बिग बॉसचा नियम होता की चटई हलवायची नाही, चटई जशी आहे तशीच ठेवायची म्हणून. तर रुचिता तिथं तिचं मत मांडत असते की पहिली जी चटई आहे ती राकेश दादाने हलवलेली आहे. बट राकेश दादाला काही ॲक्सेप्टच करायचं नसतं. राकेश दादा तिच्यावरती चढतो इन द सेन्स ऑफ भांडण. तिच्यावरती तो भांडण करायला जातो. पहिल्यांदा तो जातो, त्याच्यानंतर राकेश दादा आणि रुचितामध्ये चल बे तू चल बे हे ते अशा गोष्टी होतात. पण राकेश दादानी ज्या पद्धतीनं ती गोष्ट बाहेर काढली की शी वॉज पिसिंग मी, शी वॉज स्क्विझिंग मी, ती गोष्ट खूप घाणेरडी गोष्ट होती सांगण्यासाठी. तिने केलंय नाही केलंय, तिच्याकडून ते मुद्दामून झाले किंवा गेमच्या ह्याच्यामध्ये झाले, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला क्लिअर होतीलच. पण हे जे कॅरेक्टरवर डायरेक्ट तिच्या आलं त्याच्यामुळं ती आज इतकी अग्रेसिव्हली झाली. राकेश सोबत असेल किंवा परत दीपालीसोबत पण तिचं दुसऱ्या दिवशी सकाळी खूप भांडण झालं होतं. दीपाली वॉज अबाउट टू स्लॅप हर बट दीपालीने कंट्रोल केलं. ती चापट मारायला जाणारच होती. तिचा राग खूप अनावर झाला होता कारण गोष्टी कॅरेक्टर एकदम घाण कॅरेक्टर गोष्टी केलेल्या आहेत यावेळेस. म्हणजे ज्या वेळेस राकेश दादाच्या कॅरेक्टर गोष्ट केली होती तर राकेश दादाने फक्त हात म्हणजे लावला होता, मुलीला हात लावायचा नाही. हा कॅरेक्टरचा पॉईंट होता राकेश दादाच्या वेळेस. आता जो पॉईंट आहे तो हा पॉईंट आहे की मुलीने मुलाच्या एका जागेला टच केलंय, हा पॉईंट आहे सध्या. तर हा खूप हायलायटिंग पॉईंट आहे आणि कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट आहे. सो याच्यावरती दखल तर रितेश भाऊच्या धक्क्यावरती घेतीलच. आणि यावेळेसचा भाऊचा धक्का खूप नेक्स्ट लेवलचा असेल कारण अशा सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात तर त्या चांगल्या वाटत नाही बघण्यासाठी. आणि ॲज अ व्ह्यूवर सुद्धा म्हणजे ज्या गोष्टी होत होत्या, राकेश ज्या पद्धतीने तिच्यासोबत भांडत होता, सगळ्या गोष्टी करत होता, तर त्यावेळेस थोडासा राग येत होता की का ह्या गोष्टी काढल्या जात आहेत म्हणून. भलेही तिनं टच केलंय नाही केलंय पण नॅशनल टेलिव्हिजनवरती या सगळ्या गोष्टी बोलणं हे खूप चुकीचं आहे. हे सेम ॲज अ मुलानं जरी केलेलं असतं मुलीसाठी तरी पण माझं मत हेच होतं की जर मुलीनं असा चुकीचा मुद्दा उचलला असता की मुलाला रॉंग दाखवलं असतं की मुलाने टच केले असं वगैरे तर मी हेच बोललो असतो. पण काय की म्हणजे मुलाची पण इज्जत असते, मुलीची पण इज्जत असते. पण जेव्हा गोष्टी अशा थोड्याशा वेगळ्या झोनमध्ये जातात ना तर तेव्हा मुलीचं कॅरेक्टर जास्त बघितलं जातं. किंवा याच्यावरती ज्या रील्स होतील किंवा ज्या शॉर्ट्स ह्याच्यावरती होतील किंवा जे रोस्टर असतील, बरेच गोष्टी आहेत याच्या पाठीमागे बिहाइंड. महाराष्ट्रभर काय चर्चा होईल किंवा महाराष्ट्र काय विचार करेल रुचिताबद्दल, या सगळ्या गोष्टी आहेत. अशा इतक्या ह्याच्यामध्ये जास्त फोकस जो असतो तो मुलीवर केला जातो. आणि जर मुलगी जर तिथं स्टँड नाही घेऊ शकली तर मग तिचं पूर्ण करिअर पण बरबाद होऊ शकतं. सो अशा सगळ्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये झाल्यात आणि मग हा राडा खूपच व्हायरल जाईल आणि भाऊ याची दक्षता नक्की घेतील आणि जो काही रिअल आहे, जे काही आहे खरं आहे ते घेतीलच. आणि अशी आशा आहे की रितेश भाऊ यावेळेस राकेशला स्कोल्ड करतील, त्याला काहीतरी बोलतील की बाबा तू चुकीचं जातोय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तो चुकीच्या करतोय,
प्लीज अशा गोष्टी करू नको, हे खूप घाण दिसते टेलिव्हिजनवरती, तू ज्या पद्धतीनं ते सगळ्या गोष्टी बाहेर काढतोय. एक वे होता की कॅरेक्टर पर्यंत बोलला, ठीक आहे की मुलीचं कॅरेक्टर दिसतं आणि मुलाने केलं तर मुलाचं कॅरेक्टर खराब नाही का, म्हणजे मुलासोबत झालं तर मुलगी खराब, असं तो काहीतरी बोलला, तिथपर्यंत ठीक होतं. पण ज्या पद्धतीनं त्याने दिव्याला सांगितलं, ज्या पद्धतीनं त्याने याला सांगितलं, दीपालीला सांगितलं, ते एकदम खूप चांगलं नव्हतं. ते त्याने जे सांगितलं ते केलंय ना केलंय ते आपल्याला भाऊच्या धक्क्यावरतीच कळेल. दुसरं म्हणजे इकडे ओमकार स्वतःच्या हक्कासाठी लढत होता, तर त्याचीच टीम त्याच्या पाठीमागे बोलताना दिसली. करण असेल, परत रुचिता, प्राजक्ता असेल, सचिन असेल, हे तिघं त्याच्याचबद्दल मागे बोलत होते. आता ओमकारला असं मनातून वाटतंय की जर सचिन कॅप्टन झाला तर सचिन घराच्या बाहेर जाईल, ओमकार घराच्या बाहेर जाईल, सचिन सेफ होईल, तो दिसेल आणि शोवाले त्याला वाचवतील, असं ओमकारला वाटतंय. ओमकारने ते बोलून पण दाखवलं की जर सचिन दिसला तर हे त्याला काढणार नाही, जे की मला नाही वाटत की तसं होईल यावेळेस, कारण सचिनला बहुतेक कमी वोट येत आहेत. सो सचिन मे बी यावेळेस घराच्या बाहेर जाऊ शकतो. दुसरं म्हणजे असं की ओमकार त्याच्या हक्कासाठी लढत होता की नाही, मला विशाल ऑपोजिटला पाहिजे, मला सचिनला कॅप्टन करायचं नाहीये. त्याच्यामुळं कारण ओमकारला स्ट्रॉंग दिसायचं होतं, ओमकारला फाईट करायची होती कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये, म्हणून त्याला विशाल त्याच्या अपोजिट पाहिजे होता की जर विशाल अपोजिट असेल तर तो दिसेल आणि महाराष्ट्र त्याला सेफ करेल, असं म्हणजे लोक त्याला सेफ करतील असा त्याचा अंदाज होता, असं त्याचं मत होतं. मग त्याने ते मांडलं. त्याच्यानंतर त्याने करणसमोर, प्राजक्तासमोर बोललं, पण प्राजक्ता आणि करण हे काही ओमकारचे सगळे नाही आहेत, ते सचिनचे आहेत. त्याच्यामुळे सचिनसोबत जाऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या की ओमकारनं असं बोललंय, ओमकारनं या सगळ्या गोष्टी बोललंय म्हणून. सो अशा गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर लगेच प्राजक्ता, रुचिता आणि करण एकमेकाला सॉरी बोलताना गोड कॅमेऱ्यावरती येताना दिसले. रुचिताने शांत आवाजामध्ये गोड स्माईल करून करणची अख्ख्या महाराष्ट्रासमोर माफी मागितली. करणने सुद्धा माफी मागितली की मी पण चुकून जोरात बोललो, असं केलं तसं केलं म्हणून. सगळा विषय झाला आणि जे कॅप्टन्सीचे कंटेंडर आहेत ते झाले सागर आणि सचिन कॅप्टन्सीचे कंटेंडर झाले. त्याच्यानंतर दुसरा दिवस सकाळी उजडला. तर सकाळी उजडल्यावर रुचिता जी आहे ती खूप हळू आवाजामध्ये दीपालीला कन्वे करत होती की दीपाली ताई, तुला जर गोष्टी माहीत नाही आहेत किंवा तर अशी कमेंट्स तू पास करू नको माझ्याबद्दल, अशा गोष्टी ज्या आहेत त्या तू पास करू नको, कारण ते खूप चुकीचं दिसतंय टेलिव्हिजनवरती. मग ती ऐकायलाच तयार नव्हती. ती म्हणते नाही, मी नाही बोलले, मी नाही केले, माझं मतच नाही, मग राकेशनं बोललं, हे बोलले, ते बोलले. रुचिता त्याच्यावरती हायपर झाली, कारण ती इमेज कॉन्शियस झाली आहे सध्याला, कारण तिच्यावरती असे ॲलिगेशन्स लावले गेले आहेत जे चुकीचे ॲलिगेशन्स आहेत. त्याच्यामुळं काय होतंय की तिचं कॅरेक्टर चुकीचं दिसलं जातंय स्क्रीनवर. मग ते तसं असल्यामुळं ती हायफर होणं, ती चिरकणं, ती ओरडणं, त्या सगळ्या गोष्टी करणं, ह्या गोष्टी कुठेतरी रिअल वाटतात. त्याच्यामध्ये सुद्धा तन्वी राकेशचीच बाजू घेत असते की रुचिताला तसं बोलायचं असतं, रुचिता तशी आहे, रुचिता अशी आहे, रुचिता अशी आहे. त्याच्यावरून ती अजून जास्त हायपर होते, अजून जास्त ती ट्रिगर करते इनडायरेक्टली रुचिताला. सो अशा गोष्टी तिकडं झाल्या आजच्या एपिसोडमध्ये. आणि दीपाली वर्सेस रुचिता पण आपल्याला बघायला मिळालं. दीपाली तिला वॉर्न करत होती की जास्त बोलू नको, नंतर तुझ्या कानपाटात देईन एक. पण ते काही झालं नाही, कारण शोचा फॉर्मॅट सगळ्याला शेवटी माहिती आहे, जर मारलं तर घराच्या बाहेर जावं लागतं. सो ते काही झालं नाही. पण ते जे दीपाली तिथं खूप अग्रेसिव्हली बोलली, रडली, मध्ये गेली, राकेशला विचारली, पण राकेश याच्यामध्ये पूर्णपणे चुकीचा आहे. राकेशचे फॅन हर्ट होतील हे बोलल्यानंतर, राकेशचे फॅन कमेंट करतील, पण जे खरं आहे ते खरं आहे. राकेशकडे रुचिता गेली होती एक प्रामाणिकपणे समजूत करायला की हे वाक्य तू बोललायस की नाही बोललायस, जर बोललायस तर का बोललायस, आणि क्लिअर करायला गेली होती कशामुळे असं तू वाक्य बोललाय आणि असं झालंय म्हणून. तर तो बोलला की नाही, मला भाऊच्या धक्क्यावरतीच क्लिअर करायचं आहे, भाऊ जे सांगतील ते क्लिअर असेल आणि असंच. आणि मग तो शो सोडायला तयार आहे, मला खेळायचंच नाही आहे, मला रुचितासोबत खेळायचं नाही, मला विशालसोबत नाही खेळायचं आहे. गेम बॉस ते चालवत आहेत, लिटरली गेम चालवत आहेत. टोळी गेम चालवते, इनडायरेक्टली टोळी गेम चालवते.
स्टोरी असल्यामुळे शो बघायला मजा येते. त्याच्यामुळे बाकीचे तर झोपले, बाकीचे काही करतच नाहीत. करण काहीतरी करतो, प्राजक्ता कुठेतरी काहीतरी करते, पण बाकीचे जे आहेत ते झोपलेले आहेत. टोळी म्हणजे शो सध्या जो चालू आहे तो फक्त टोळीमुळे चालू आहे. भलेही निगेटिव्ह वेमध्ये ते दिसत आहेत टोळी, पण त्यांच्यामुळे शो चालू आहे. जे रिअल आहे ते रिअल आहे. सो याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतात ते आपण सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती. सो आपण भेटूयात आता उद्याच्या एपिसोडमध्ये, कारण आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टनशिप जी होती त्याच्यामध्ये 2 राऊंड झाले. 1 राऊंड सागर जिंकला, 1 राऊंड रोशन हा जिंकला, सचिन जिंकला. कारण पहिल्या राऊंडमध्ये ओमकारने तो बॉल उचलला होता म्हणून ओमकारने डान्स केला आणि नंतर त्याने जी मोत्याची माळ आहे ती सागर कारंडीची स्वीकारली. नंतर करणने बॉल पटकन घेतला होता, त्याच्यामुळं करणने त्याच्या कॅरेक्टरमध्ये, वहिनीच्या कॅरेक्टरमध्ये परफॉर्म केलं. सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि असं झालं. सो तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत तुम्ही आता इन्स्टावरती तुम्हाला रील्स दिसतील, यूट्यूबवरती तुम्हाला शॉर्ट्स दिसतील या सगळ्या गोष्टीच्या रिलेटेड की नेमकं गोष्टी काय काय घडल्यात शोमध्ये आणि तन्वीने, रुचिताने राकेशला इथं टच केलं, तिथं टच केलं. तर असे रील्स किंवा कॉमेडी रील्स, रोस्टिंग रील्स तुम्हाला दिसू शकतात मे बी. पण जर जो फॅनबेस आहे किंवा जे व्ह्युअर्स आहेत जर ते जागृत असतील किंवा ओपन माइंडेड असतील तर ते असे रील्स करणार नाहीत सध्याला तरी. जेव्हा भाऊचा धक्का होईल, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, त्यावेळेस मे बी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि सगळं तुम्हाला जे क्लिअर आहे ते दिसेल तुम्हाला. सो आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी. जय महाराष्ट्र.